मित्रहो, नमस्कार. लोकशाहीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, माझे मित्र तथा शास्त्रज्ञ डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तथा त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी आपण विज्ञान या विषयाला वाहिलेली व्याख्यानमाला आयोजित करतो आहोत. आज डॉक्टर भालचंद्र काकडे यांचा 5वा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं यावर्षीसुद्धा आपण ही व्याख्यानमाला घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. सर्वप्रथम मी माझ्या व्यक्तिगत पातळीवरून लोकशाही परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या पवित्र स्मृतीला मनापासून अभिवादन करतो. त्यांना जाऊन 5 वर्ष झाले असली तरी त्यांच्या नित्य स्मृती आम्हा सर्व मित्रांच्या हृदयामध्ये ताज्या आहेत, जिवंत आहेत आणि त्यांच्या या स्मृती, त्यांचं विज्ञानविषयक कार्य लोकांच्या समोर चिरंतन राहावं आणि सातत्यानं त्याला लोकांनी उजाळा द्यावा या दृष्टीनं आम्ही त्यांच्या आवडीच्या विज्ञान या विषयाला वाहिलेली ही व्याख्यानमाला करतो आहोत. तर या व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, व्याख्यानमालेच्या या 5व्या वर्षीचं पुष्प गुंफण्यासाठी यावर्षी आम्ही निमंत्रित केलेलं आहे ते ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश पवार यांना. आता आपण असं विचाराल की राज्यशास्त्रज्ञ आहेत आणि ते विज्ञान या विषयामध्ये काय करतात. तर मित्रांनो, विज्ञान आणि विज्ञानवाद ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि त्या संदर्भातलं प्राध्यापक प्रकाश पवार यांचं विवेचन हे खूप उच्चतम दर्जाचं आहे अशी आमची भावना आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही आज त्यांना इथं बोलवलेलं आहे की त्यांनी भारताचा विज्ञानवाद या विषयावरती आपणा सर्वांना अवगत करावं, आपल्या सर्वांना प्रबुद्ध करावं. यासाठी आम्ही प्राध्यापक प्रकाश पवार यांना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापक पवार हे शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक आहेत. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राच्या पलीकडे जाऊन राजकारणाचे एक अतिशय चिकित्सक असे जाणकार विचारवंत म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्या दृष्टीनं ते या महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे या संदर्भातलं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्या पलीकडे जाऊन गेल्या 1-2 वर्षांच्या कालावधीमध्ये राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय दर्जेदार अशी चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत आणि अत्यंत संशोधनपूर्ण असा वेगळ्या पद्धतीनं त्यांनी या व्यक्तिमत्वांचा आढावा घेण्याचं काम यामध्ये केलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा चरित्र त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. खूप उच्च दर्जाचं आकलन त्यामधून आपल्यासमोर येताना दिसतं. तर त्या दृष्टीनं प्राध्यापक प्रकाश पवार यांच्या विवेचनाचं मला खूप महत्त्व वाटतं आणि म्हणूनच आज आपण डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये त्यांना भारताचा विज्ञानवाद या विषयावरती बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी प्राध्यापक प्रकाश पवार यांचं इथं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या मांडणीला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी प्रकाश पवार. लोकशाही या वाहिनीवरती डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत मला बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल आलोक जत्राटकरांचा मी मनापासून आभारी आहे. आज आपण भारतातील विज्ञान या विषयावरती हे व्याख्यान डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देणार आहोत. भारतीय विज्ञानाच्या संदर्भातील विज्ञानाची कथा ही शास्त्राच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे, परंतु सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या कथेला बरेचसे अंगे किंवा बाजू आहेत. आपण याच्याकडे कसे पाहतो यावरती विज्ञानाचा अर्थ ठरतो. मला असं वाटतं की भारतीय लोकांनी आपण कोण झालो पाहिजे याच्याबद्दलचा एक विचार केलेला आहे आणि या विचारांची सुरुवात जर आपण असं मानलो की
आधुनिक काळापासून झाली, तर आधुनिक काळापासून आपण एक 4-5 कल्पनांचा विचार केला पाहिजे. 4-5 संकल्पनांपैकी पहिली संकल्पना आहे ती म्हणजे कृषी समाज आपला आहे, अशी एक धारणा होती. त्यामुळे कृषीच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाचा उपयोग कसा करावा आणि लोकांचे जीवन कसे उंचवावे याच्याबद्दलचा एक महत्त्वाचा विचार भारतामध्ये सातत्याने केला जातो. भारतीय लोकांची दुसरी एक संकल्पना आहे ती म्हणजे की भारतीय समाज हा केवळ कृषी समाज नसावा, तर भारतीय समाज हा कृषी औद्योगिक समाज असावा. त्यामुळे कृषीसाठी लागणारे विज्ञान आणि औद्योगिक समाजासाठी लागणारे विज्ञान या दोन्ही बाजूंचा एकत्रित विचार भारतामध्ये सातत्याने होताना दिसतो. त्याच्यामुळे विज्ञानाचा विचार हा कृषी औद्योगिक सोसायटीच्या संदर्भात एक केला पाहिजे. हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता, तर साधारणपणे कृषी औद्योगिक या संकल्पनेपेक्षा वेगळी संकल्पना औद्योगिक समाजाची आहे. त्याला इंडस्ट्रीयल सोसायटी असं म्हटलं जातं. आणि इंडस्ट्रीयल सोसायटीची जेव्हा आपण कल्पना गृहीत धरतो तेव्हा त्या समाजामध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर आपल्या समाजामध्ये साधारणपणे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते 1965 पर्यंत कृषी औद्योगिक समाजाचा आग्रह धरला जात होता. परंतु 1965 नंतर औद्योगिक समाजाबद्दलची चर्चा आणि त्यासाठी विज्ञानाचा वापर करणे या दोन्हींचा एकत्रित विचार सुरू झाला. यापुढचा टप्पा 10 वर्षानंतर लवकरच आला. त्या टप्प्यामध्ये विशेषतः पोस्ट इंडस्ट्रीयल सोसायटी म्हणजे उद्योगधंद्याच्या पुढे जाऊन किंवा त्याच्या पुढचा एक प्रगत टप्पा गृहीत धरून या समाजाचा विकास करायचा आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्निक, नवीन प्रकारची साधने विज्ञानाच्या आधारावरती समाजाच्या उपयोगात कशी आणावयाची याबद्दलचा विचार साधारणपणे 1965 ते 70 पासून ते 80 पर्यंत किंवा आणखीनच थोडं तर लांबवायचं झालं तर 1989-90 पर्यंत सुरू राहिला. 1990 पासून पोस्ट इंडस्ट्रीयल सोसायटीच्या ऐवजी भारतामध्ये एक नवीन सोसायटीची कल्पना आली आणि त्याच्यामध्ये आपणा सर्वांना माहीतच आहे की ज्याला आपण जागतिकीकरण, उदारीकरण असं म्हणतो, तो समाज आला. या समाजाने जागतिक पातळीवरचं तंत्रज्ञान, जागतिक पातळीवरच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जागतिक पातळीवरचे संपूर्णपणे विज्ञानाचे नेम स्वीकारण्यास सुरुवात केली. आणि ही प्रक्रिया घडत असतानाच यातून एका नवीन समाजाची जडणघडण झाली की त्या समाजामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना अत्यंत महत्त्व दिलं गेलं. त्याच्यामुळे साधारणपणे 1990 पासूनचा समाज हा आपला इंटरनेट सोसायटी किंवा नेटवर्क सोसायटी या स्वरूपामध्ये काम करताना दिसतो. म्हणजेच इंटरनेट सोसायटीमध्ये किंवा नेटवर्क सोसायटीमध्ये समाजामध्ये नेटवर्किंगच्या सर्वच विज्ञानाच्या गोष्टी या वापरल्या जाऊ लागल्या. आणि आत्ता नेटवर्किंग सोसायटीमधले एक शेवटची मोठी स्टेप सुरू झालेली आहे. ती साधारणपणे 2001 पासून आपण गृहीत धरलं तर 21व्या शतकातील विज्ञान आणि मानवी जीवनामध्ये त्याचा वापर असं त्याचं एक नवं रूप आलेलं आहे. आणि यावर आधारित AIचा वापर,
म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सर्व क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात बदल होत आहेत, तसेच ते कृषीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत, युद्धाच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. असा एकूण तुम्हाला भारतीय लोकांनी आपला समाज कोणत्या प्रकारचा असावा यावर आधारित विज्ञानाची संकल्पना आपल्या जीवनामध्ये आलेली दिसते. म्हणजेच आपण प्रथमदर्शनी आपल्या समाजाची कल्पना केली, त्यासाठी लागणाऱ्या विज्ञानासाठी आपली कल्पनाशक्ती वापरून आपण विज्ञानाचा विकास केला आणि ते विज्ञान मानवाची समस्या सोडवण्यासाठी उपयोगात आणलेलं दिसतं. आता हे जे मी तुम्हाला टप्पे सांगितले याचा एकूण संबंध आपण सुरुवातीपासून विज्ञानाशी जोडून पाहिला तर एका वळणावरती एका टप्प्यावरती एक महत्त्वाची घटना घडलेली दिसते. यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण घटना कोणती आणि तीही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, तर त्यापैकी भारतीय संदर्भातली घटना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला समाज जो पारंपरिक होता त्याला आधुनिक बनवायचा या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं आणि आधुनिक मूल्य आणि आधुनिक विज्ञान यांचा त्यांनी पुरस्कार केला. एकूणच त्यांनी नीट पाहिलं गेलं तर आपलं ज्ञान क्षेत्र, आपलं विज्ञानाचं क्षेत्र, आपल्या बुद्धिसंगत विचार करण्याची पद्धत, आपल्या एकूण देव आणि माणूस यांच्यामधल्या संकल्पना या सर्वांमध्ये मोठे बदल केले. यामुळे एका अर्थाने महात्मा फुले यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील कोणताही शोध लावला नसला तरी देखील महात्मा फुले हे विज्ञानाच्या समाजासाठी एक पायाभरणी करणारं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळेच त्यांनी विज्ञानाची भाषा वापरली. जरी त्यांची भाषा एकदम सरळ असली तरी सुद्धा त्यात विज्ञानाचा आशय होता. विज्ञानासाठी लागणारी तर्कसंगत विचारसरणी होती. त्याच्यामध्ये ज्याला रॅशनॅलिटी म्हणतात तो मुद्दा होता आणि मानवी जीवनावरती ज्या पारंपरिक गोष्टींचा परिणाम होतो त्या सगळ्या काढून टाकून आधुनिक ज्ञानविज्ञानाचं शिक्षण घेतलं पाहिजे हा सल्ला त्यांनी प्रथमदर्शनी भारताला दिला. म्हणजे भारताला जुन्या रूटवरून नव्या रूटवरती आणण्यासाठी लागणारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार भारतीयांनी कसा केला त्याचं एक उत्तम उदाहरण महात्मा फुलेंच्या सर्व साहित्यामध्ये आणि लिखाणामध्ये दिसतं. हाच मुद्दा पुढे विकसित वेगवेगळ्या पद्धतीने झाला. म्हणजे त्या काळात तुम्ही पाहायला गेला तर मुंबईमध्ये रेल्वे आली, रेल्वेच्या मार्फत दळणवळण सुरू झालं, दळणवळणाच्या मार्फत बोगदा काढण्याचं काम सुरू झालं आणि बोरगाव घाटामध्ये विशेषतः करून मोठ्या प्रमाणावरती विज्ञानाचा वापर करून टनेल निर्माण करण्यासाठीचे जे तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, याचा वापर करण्यात आला. आता हे करत असताना याच्याबद्दलचे अनुभव महात्मा फुलेंनाही आले होते. म्हणजे उदाहरणादाखल कोणत्या पद्धतीने खडकवासल्याचं धरण बांधताना त्या खडकवासल्याच्या धरणाचं कॉन्ट्रॅक्टमध्ये महात्मा फुलेंचा सहभाग होता, किंवा ज्याला कात्रजचा बोगदा टनेल म्हणतो आपण, तो टनेलचं काम चालू असताना महात्मा फुले त्याच्यामध्ये सहभागी होते, किंवा ज्याला इंजिनिअरिंगचं काम म्हणतात की येरवड्याकडे जाणारा ब्रिज बांधायचा होता तेव्हा त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा एक सहभाग होता. म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की महात्मा फुलेंची विचारसरणी केवळ समाजाला आधुनिक करणारी मूल्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्यक्ष समाजात विज्ञानाचे जे प्रयोग घडत होते त्या प्रयोगांमध्ये महात्मा फुलेंचा सहभाग होता. त्यामुळे महात्मा फुलेंनी पहिली कल्पना भारताची केली ती म्हणजे विज्ञानावर आधारित भारत असला पाहिजे आणि वैज्ञानिक भारताच्या संकल्पनेमध्ये
त्यांनी कृषी औद्योगिक भारताची संकल्पना मांडली. म्हणजे उदाहरणार्थ भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे, पण ते विज्ञानाचं शिक्षण असलं पाहिजे. भारतातील प्रत्येक समाजाला शेती करता आली पाहिजे, परंतु ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने करता आली पाहिजे. भारतामध्ये सेवा सेक्टर, व्यापार उद्यम यासारखा औद्योगिक व्यवस्थेचं नेटवर्क उभं राहिलं पाहिजे, याच्याबद्दलचे त्यांचे एक दृष्टिकोन तयार झाले होते. आणि हे जे दृष्टिकोन तयार झाले होते तेव्हाच त्यांनी 1873 साली जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा त्याची एक शाखा मुंबईला काढली आणि मुंबईच्या कामगार चळवळीमध्ये जे व्यक्ती काम करत होत्या त्याच व्यक्ती सत्यशोधक समाजामध्ये काम करत होत्या. त्याच्यामुळे कामगार आधुनिक सोसायटीमध्ये काम करतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो, तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढवतो. हे सर्व गोष्टींचा त्यांनी एका अर्थाने 18व्या शतकाच्या नंतर 19व्या शतकामध्ये भारतीय लोकांवरती संस्कार केला. ही प्रोसेस घडत असतानाच हाच कृषी औद्योगिक समाजाचं प्रारूप विज्ञानाच्या मदतीने आणखीन विस्तारित कसं करायचं याचा विचार करणारी महत्त्वाची दुसरी व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इंदापूरचा सर्वे केला. पुणे जिल्ह्यात इंदापूर हे तालुका आहे, तेथील सर्वे केला. सर्वे याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होता. दुसरा मुद्दा होता की त्या सर्वेमध्ये संख्याशास्त्राचा वापर त्यांनी केला. आता संख्याशास्त्राचा, गणिताचा वापर हे तंत्रज्ञानाच्या संबंधातलं विज्ञानाचं लक्षण आहे. ह्या विज्ञानाच्या लक्षणावरती आधारित त्यांनी तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक सल्ला दिला की भारतामध्ये बँका काढाव्यात. कृषी बँक स्थापन करण्याची कल्पना त्यांनी ब्रिटिश सरकारला सुचवली आणि ब्रिटिशांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये बँक काढण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बँकिंगचं क्षेत्र आणि बँकिंगच्या क्षेत्राच्या मदतीने भांडवल निर्माण करणे, भांडवलाचा उपयोग शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी करणे आणि शेती तुकड्या तुकड्यांनी न करता शेती ही सलगपणे केली जावे अशा प्रकारचा सल्ला दिल्यामुळे एका अर्थाने विज्ञानाचा वापर भारतीय समाजामध्ये प्रगती करण्यासाठी, भारतीय समाजाला माणूस म्हणून घडवण्यासाठी केला पाहिजे हा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीचा मांडला गेला आणि तो कालखंड 19व्या शतकातला होता. म्हणून हे 19वं शतक हे केवळ भारतीय जीवनातलं पारंपरिक शतक नाही, तर विज्ञानासाठीचे एक ग्राउंड तयार करणारं, एक वातावरण निर्मिती करणारं शतक होतं. आणि त्या शतकाने विज्ञानाच्या इथं अनेक घडामोडी घडवल्या, ही या दोन उदाहरणावरून आपणाला दिसून येतं. आता तिसरा टप्पा पाहायचा जर झाला तर तो 20व्या शतकातील पूर्वार्ध आहे की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये देखील फार मोठा भारतीय समाजात बदल झाला नव्हता. परंतु भारतीय समाजामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली होती, ती म्हणजे भारतीय समाजामध्ये अनेक नेत्यांना विज्ञानाची दृष्टी आली होती. 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये असे 4-5 व्यक्तींचे आपण उदाहरणं घेऊ शकतो की ज्यांनी विज्ञानाचा वापर केला आणि एकूण आपल्या समाजाचा दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी युरोपमध्ये जाऊन सर्व विज्ञान पाहिलं, त्या ठिकाणचं तंत्रज्ञान पाहिलं आणि त्यावर आधारलेले प्रकल्प आपल्या राज्यामध्ये सुरू केले. उदाहरणार्थ याच्यामध्ये काही उदाहरणं सांगायची झाली तर अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे उद्यमनगर नावाचं एक औद्योगिक सोसायटी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसरा म्हणजे त्यांनी काळमवाडा धरण आणि त्याच्या जोडीला धरणांचं बांधकाम करणे, हे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील मोठी कामं आपल्या हयातीमध्ये सुरू केली. याचा अर्थ असा होतो की इंजिनिअरिंगचं क्षेत्र हे विज्ञानाचं क्षेत्र आहे, औद्योगिक सोसायटी निर्माण करणं हे विज्ञानाचं काम आहे, हे आपल्या राज्यकर्त्यांना समजलं आणि आपले राज्यकर्ते विज्ञानाला
पहिला क्रमांक देऊ लागले आणि त्यातूनच एकूण आपण पाहतो की या औद्योगिक समाजाचा विकास आत्ताच्या कोल्हापूर शहरामध्ये झालेला पाहायला मिळतो. असाच दुसरा एक प्रकल्प महत्त्वाचा बडोदा या शहरामध्ये सयाजीराव गायकवाडांनी सुद्धा राबवला आणि या प्रकल्पाच्या मार्फत त्यांनी फार मोठी प्रगती घडवून आणली. म्हणजे पाणी हे शेतकऱ्यांना द्यायचं, पाण्यासाठी धरणं बांधायची, धरणं बांधण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, या सर्वच गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. ही प्रक्रिया घडत असतानाच पुढे लिडरशिपमध्ये आणखीन नवी दृष्टी असणारे काही 2-3 नेते नव्याने सामील झाले. त्याच्यामध्ये एका बाजूला महात्मा गांधीजी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजामध्ये प्रगतीसाठी वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि विशेषतः महात्मा गांधीजींनी औद्योगिक सोसायटीमधल्या ज्याला विज्ञानाची दृष्टी आहे अशा अनेक नेत्यांना बरोबर ठेवलं. त्यांच्यामार्फत इथं प्रगती करण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि या प्रयोगामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. तसंच आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला म्हणालो होतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरा नांगल धरण असेल किंवा मोठ्या औद्योगिक सोसायट्यांसाठी लागणारा पाणी पुरवठा असेल, त्याच्यासाठी वीज निर्मितीचे प्रकल्प असतील, या प्रकल्पांवरती भारत सरकारला, तेव्हाच्या ब्रिटिश सरकारला सल्ला दिला आणि त्या सल्ल्याच्या मार्फत सुरुवातीची औद्योगिक धोरणं आणि त्या विज्ञानाची धोरणं आखल्या गेली. परंतु हे सर्व घडत असतानाच ब्रिटिश सरकारने काही भारतामध्ये विज्ञानाचा विकास करायचा आहे, त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे असं ठरवलेलं नव्हतं. परंतु पहिलं महायुद्ध संपलं, दुसरं महायुद्ध संपलं, घडू लागलं. दुसऱ्या महायुद्ध घडत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपणाला जे युद्ध सामुग्री लागते आणि युद्धामध्ये ज्या पद्धतीनं विजय मिळवायचा आहे त्याच्यासाठी आपण विज्ञानाची प्रगती किती या देशामध्ये केलेली नाही, लोकांमध्ये कुशल पद्धतीचं तंत्रज्ञान आलेलं नाही. म्हणून त्यांनी ब्रिटनमधून काही व्यक्तींना भारतामध्ये पाठवलं. भारतामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्यांनी भेटी दिल्या आणि भारतामध्ये विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा विचार कसा करता येईल, भारतीय लोकांना विज्ञानाची दृष्टी कशी देता येईल, त्याचा लष्करी क्षेत्रामध्ये कसा वापर करता येईल, याच्याबद्दलचा एक विचार आणि एक घडामोड स्वातंत्र्यपूर्व काळात घडून आली आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आधारित भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताने आपलं एक विज्ञानाचं धोरण ठरवलं आणि त्या धोरणाच्या चौकटीमध्ये त्यांनी संपूर्ण पुढची प्रगती करायला सुरुवात केली आणि त्या प्रगतीचा त्यांचा हा सर्व पाठीमागचा इतिहास जो होता तो कृषी समाजाचा आणि कृषी औद्योगिक समाजाचा, हे दोन्ही मुद्दे त्यांनी जोडून घेतले. त्याच्यामध्ये अधिक औद्योगिक समाजाची भर घातली आणि एकूण नवीन प्रकारचं विज्ञान धोरण किंवा विज्ञानाची रचना ठरवली. ती कहाणी याचा पुढचा एक प्रगतीचा टप्पा दिसतो. त्या टप्प्यामध्ये जी आखणी झाली त्यामध्ये एका अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरू यांची सर्वात महत्त्वाची भूमिका होती. ती भूमिका घेऊन त्यांनी एकूण भारतीय समाजाला एक औद्योगिक समाज, वैज्ञानिक समाज म्हणून घडवण्याचा मोठा प्रयत्न केला. हा मुद्दा आपण आता विस्ताराने नीटनेटका पाहिला तर लक्षात येईल की आपल्या प्रगतीची मुळं खऱ्या अर्थाने आपल्या आजूबाजूच्या देशांपेक्षाही जास्त खोलवर गेलेली होती. म्हणजे चीनमध्ये त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक प्रगती झालेली नव्हती, भांडवलशाही नीट रुजलेली नव्हती. त्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त गतीने आपल्या समाजामध्ये औद्योगिक प्रगती झाली आणि भांडवलशाही जास्त खोलवर रुजली, हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात हा मुद्दा सांगायचा म्हणजे महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा काही मोजक्याच नेत्यांनी एकूण भारतीय समाजामध्ये विज्ञानाचं वातावरण तयार केलं आणि त्या विज्ञानाच्या वातावरणामध्ये एकूण समाजामध्ये सर्व क्षेत्रामध्ये बदल घडू लागले आणि ते बदल हे एका अर्थाने आपल्याला म्हणजे भारतीय समाजाला नव्या जगात घेऊन जाणारे होते, नवी दृष्टी देणारे होते, असा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. आता दुसरा टप्पा या व्याख्यानाचा सुरू होतो, तो म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून विज्ञानाच्या बद्दलच्या कोणकोणत्या घडामोडी घडत गेल्या आणि विज्ञानाच्या धोरणाला कसा पाठिंबा दिला गेला. विशेषतः 10 ऑगस्ट 1948 रोजी होमी भाभा, कृष्णन आणि भटनागर अशी एक त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आणि या त्रिस्तरीय समितीने विज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावायचा आहे, समाजाचं आधुनिकीकरण करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करावा, अशा प्रकारचं धोरण एक त्यांनी सूचित केलं. आणि त्याचबरोबर जेव्हा स्वतंत्र भारत झाल्यानंतर एक घटना समिती निर्माण करण्यात आली आणि त्या घटना समितीच्या नंतर भारताचे पंतप्रधान असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या पाठीमागे खूप कामे असताना सुद्धा त्यांनी आपली बैठक महत्त्वपूर्ण मानली विज्ञानाच्या संदर्भातील आणि त्यांनी विज्ञानाचं एक स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे, तसंच CSIR या गोष्टीला महत्त्व देणे आणि त्याच्यासाठीची बैठक आयोजित करणे. विशेषतः करून सर्व खात्यातील मंत्री, नोकरशहा, सचिव आणि संचालक अशा अनेकांना त्यांनी बोलवलं त्या बैठकीला आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी हे सूचित करून दिलं की भारताचे पंतप्रधान विज्ञानाला महत्त्व देतात आणि भारताच्या पंतप्रधानांना हा संदेश द्यायचा होता की विज्ञानावर आधारितच भारताच्या सर्व समस्या सुटतील आणि केवळ भारताच्या नव्हे तर भारताबरोबर जागतिक समस्या आणि भारताच्या समस्या अशा दोन्ही समस्यांवरती उपाय हे विज्ञानामधूनच शोधले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. या पार्श्वभूमीवरच्या नंतर एक उदाहरण त्यांच्याच काळातलं एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी भारतामध्ये शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. शिक्षणामधून ज्ञान विज्ञान आलं, परंतु त्यांनी जी शिक्षणाची व्यवस्था सुरू करताना IIT सुरू केल्या आणि त्या IIT सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. खरगपूर, मुंबई, मद्रास, कानपूर, दिल्ली अशा IITs निर्माण झाल्या. 1951 पासून ते 1961 पर्यंत या IITs स्थापन करण्यात आल्या. या IITमध्ये 3703 इतके शिक्षक होते आणि त्या ठिकाणी शिकत असणारे विद्यार्थी 59,965 होते. यावरून लक्षात येतं की एका दशकामध्येच म्हणजे 1951 ते 1961 या दरम्यान या 5 IIT निर्माण झाल्या आणि त्या IITमध्ये जवळपास 4,000 शिक्षक ज्ञान विज्ञानाचं शिक्षण देत होते आणि विद्यार्थी 60,000च्या दरम्यानचे हे ज्ञान विज्ञान शिकत होते. या लोकांनी 60च्या दशकापासून पुढे ज्ञान विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार सुरू केला. म्हणजे यातून मुद्दा निर्माण असा होतो की IITच्या मार्फत भारत नावाचा देश, भारतीय समाज यांना एका प्रगत टप्प्यावरती घेऊन जायचं आहे, अशी ही एक कल्पना होती. या कल्पनेला जोडूनच दुसरा मुद्दा होता की त्या काळामध्ये एका वर्षासाठी योजना आखण्यात आल्या होत्या. त्या प्रत्येक योजनेमध्ये देखील विज्ञानाची धोरणं,
विज्ञानाचे हेतू, विज्ञानावरती खर्च करणे आणि विज्ञानाचा विकास करणे, विज्ञानाचा माणसासाठी उपयोग करणे या प्रकारची विचारसरणी समाविष्ट करण्यात आली होती. या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी म्हणून 70च्या दशकामध्ये एक आढावा कमिटी स्थापन करण्यात आली. परंतु तोपर्यंत भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक युग संपुष्टात येऊ लागलेलं होतं. याचं कारण असं होतं की भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून ते 1965-66 पर्यंत जागतिक पातळीवरती जे कल्याणकारी राज्य होतं ते कल्याणकारी राज्याचा शेवट होत आला होता आणि राज्यसंस्थेने विज्ञानासाठी खर्च करावा, राज्यसंस्थेने विज्ञानाचा विकास करावा या मुद्द्यांचं महत्त्व जरा कमी झालं होतं. परंतु हे लक्षात येईल की त्या काळापर्यंतच आपल्याकडे मेडिकलच्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक झालेली होती. म्हणजे उदाहरणार्थ हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड ही कंपनी मोठ्या प्रमाणावरती आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गोळ्या आणि औषधं तयार करण्याचं काम करत होती आणि या कंपनीला राज्यसंस्था मदत करत होती. परंतु 1965 नंतर अशा प्रकारची मदत करण्याचं काम कमी होऊ लागलं आणि त्या काळामध्ये दुसरा एक ट्रेंड निर्माण झाला की विज्ञानाचा विकास खाजगी क्षेत्रामध्ये करावा आणि खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा विज्ञानाचा विचार होऊ लागला तेव्हा विज्ञानाच्या बद्दलचा एक नवा मुद्दा पुढे आला की विज्ञानाचा जर त्या क्षेत्रात उपयोग करायचा असेल खाजगी क्षेत्रात तर खाजगी क्षेत्र हे उत्पादकतेवरती अवलंबून आहे. खाजगी क्षेत्र हे नफा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे अशा प्रकारचा विचार करत होतं. परंतु काही असलं तरी खाजगी क्षेत्राकडे त्या काळामध्ये विज्ञान वळलं आणि त्याच्यामुळे कृषी औद्योगिक समाजाच्या ऐवजी औद्योगिक समाज अशी एक कल्पना या खाजगी विज्ञानाच्या क्षेत्रातून पुढे आली. तरीही भारतामध्ये मुख्य धोरण जे ठरवलं गेलं अणूचा विकास आणि अणूच्या बद्दलचे संशोधन करणे, अणूचे प्रयोग करणे याच्यामध्ये बुद्ध हसला किंवा शांततेसाठी अणूचा वापर असंच एक सरकारचं धोरण राहिलेलं दिसतं. हे घडामोड घडत असतानाच एकूणच साधारणपणे 80च्या दशकापासून पुढे एक नवं युग आलं आणि या नव्या युगामध्ये वेगळ्या प्रकारचं ज्ञान तंत्रज्ञान विकसित झालं आणि त्याच्यामध्ये श्याम पित्रोडा यांनी राजीव गांधींना सल्ला दिला. राजीव गांधींनी त्या सल्ल्याप्रमाणे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली. आता इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रातील क्रांतीच्या आधीची उदाहरणं म्हणजे गावापर्यंत फोन आला. फोन म्हणजे एका अर्थाने विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होता. त्याच्यानंतर त्या फोनच्या नंतर इलेक्ट्रॉनिक म्हणजे दूरदर्शन आलं. दूरदर्शनच्या नंतर खाजगी वाहिन्या आल्या. खाजगी वाहिन्यांच्या नंतर या सर्व क्षेत्राला राज्यसंस्थेने मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यामुळे एकूणच ज्ञान आणि विज्ञानाचं क्षेत्र हे इलेक्ट्रॉनिकच्या क्रांतीवर बेतलेलं आणि त्याच्यामार्फत विकास आणि विस्तार करणारं सुरू झालं. म्हणजे एका अर्थाने 70च्या दशकामध्ये आपल्याकडे अन्नधान्याची क्रांती झाली. त्यावरती आधारल्यानंतर आता ही पुढची इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रामधली क्रांती झाली आणि या क्रांतीने एकूण भारतीय समाजाला औद्योगिक रूप देण्याचा प्रयत्न केला. हे भारताला औद्योगिक रूप येत असतानाच भारताच्या काही गरजा वाढल्या. म्हणजे उदाहरणार्थ विजेच्या क्षेत्रातील गरज वाढली, पाण्याच्या क्षेत्रातील गरज वाढली, त्याच्यानंतर राहत्या शहरांची गरज वाढली, शहरामध्ये असणाऱ्या औद्योगिक वसाहतींची गरज वाढली आणि दळणवळणाची गरज वाढली. या क्षेत्रामध्ये विज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू झाला आणि रस्ते बांधणीसाठी विज्ञानाचा उपयोग सुरू झाला, मोठ्या वसाहती बांधण्यासाठी विज्ञानाचा उपयोग सुरू झाला. एवढंच नव्हे तर याला जोडून असणारे पाण्याचे साठे त्या वसाहतीपर्यंत पुरवण्यासाठी विज्ञानाचा, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी विज्ञानाचा वापर, अशा प्रकारे विज्ञान नव्या पद्धतीने एकूणच 80च्या दशकानंतर काम करू लागलं आणि त्याची उत्तमात उत्तम उदाहरणं म्हणजे त्यात काय संघर्ष आहेत
परंतु संघर्षाला जोडून ते प्रयत्नही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एनरॉन नावाची कंपनी आली आणि विजेच्या क्षेत्रामध्ये काम करू लागली. त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की पवनचक्क्यांचा प्रकल्प आपण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः करून डोंगराळ भागामध्ये तो सुरू केला. म्हणजे उदाहरणार्थ पाटणच्या पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पवनचक्क्यांचा प्रकल्प राबवला गेला. अहमदनगरच्या पट्ट्यामध्ये असा प्रकल्प राबवला गेला. सांगलीच्या काही भागामध्ये हा प्रकल्प राबवला गेला. सातारा भागामध्ये तर जास्त प्रमाणात याची प्रगती झाली. सांगण्याचा मुद्दा माझा हा आहे की एकूण वीज कमी पडते ती आधुनिक पद्धतीनं खाजगी पद्धतीनं निर्माण करणे हा एक विज्ञानाचा महत्त्वाचा प्रगतीचा टप्पा त्यानंतरच्या कालखंडामध्ये आला. हा प्रगतीचा टप्पा विजेचा आला. त्याबरोबरच नवीन एक गोष्ट आली ती म्हणजे भारताला नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जशी प्रगती करायची होती तसेच त्यांना सुपर कॅम्प्युटर आणि कॅम्प्युटरच्या क्षेत्रात सुद्धा नवीन तंत्रज्ञान पाहिजे होतं. म्हणून त्यांनी एका अर्थाने सुपर कॅम्प्युटरच्या तंत्रज्ञानाची मागणी केली परदेशाकडे. त्यांनी जेव्हा ते ज्ञान देण्यास नकार दिला तेव्हा भारतामध्येच एक सुपर कॅम्प्युटर तयार करण्यासाठीची लॅब तयार करण्यात आली. विशेषतः ही लॅब महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आली आणि त्या लॅबमध्ये महाराष्ट्राने सुपर कॅम्प्युटर निर्मिती केली. सुपर कॅम्प्युटरची निर्मिती केल्यानंतर पुढे हळूहळू प्रगती होत गेली आणि भारतामध्ये एकूण तुम्ही नीट पाहिलं तर जशी अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली आहे तशी आपल्या बँगलोरमध्ये एक नवी व्हॅली क्रिएट झाली. तशीच भारतामध्ये तुम्हाला आहे त्याप्रमाणे तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं तर आय टीचं एक क्षेत्र उभं राहिलं. मुंबईमध्ये एक आय टीचं क्षेत्र उभं राहिलं आणि या सगळ्या मुद्द्यांवर आधारित एकूण भारतामध्ये आय टीचे हब निर्माण झाले. आय टी क्षेत्र नावाची गोष्ट क्रिएट झाली. आता या आय टी क्षेत्रामुळं काय झालं तर साधारणपणे जे आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते आणि सल्ला देत होते की ग्रामीण भागातील लोकांनी शहरामध्ये यावं, शहरामध्ये राहावं, तर ती गती या कालखंडामध्ये जास्त गतीने वाढली. आणि ही जी गती वाढली त्यातूनच मुंबईची लोकसंख्या, मुंबईला जोडून असणारी नवी मुंबईची, ठाण्याची, रायगडची लोकसंख्या प्रचंड गतीनं वाढली. त्याचप्रमाणे नाशिकला जोडून देवलाली कॅम्प नावाची एक मोठी वसाहत उभी केली होती, तिथंही लोकसंख्या खूप वाढली. पुण्याला जोडून पिंपरी चिंचवड शहर वसवलं होतं, तिथंही मोठ्या प्रमाणावरती वसाहत उभी राहिली. अशाच पद्धतीने नागपूरमध्ये देखील एक मिहान प्रकल्प राबवला गेला. त्या प्रकल्पाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक सोसायटी क्रिएट झाली. या सर्व सोसायट्यांचं रूपांतर आज नेटवर्क सोसायटीमध्ये झालं आणि या नेटवर्क सोसायटीमधले ही शहरं म्हणजे एका अर्थाने भारतामधली विकासाचे आधारस्तंभ झाली. आणि या आधारस्तंभाच्या मदतीने अवतीभोवतीची छोटी शहरं, त्याला जोडून असणारी खेडेगावं, वाड्या वस्त्या यांना एकत्रितपणे जोडल्या गेलं आणि त्यातून भारताचा विकास झाला. म्हणजे आज जर तुम्ही नीट पाहिलं तर मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, दिल्ली अशी काही महत्त्वाची शहरं आहेत की जी शहरं ही विकासाचे आधारस्तंभ आहेत. आणि ती केवळ नुसती विकासाचे आधारस्तंभ नाहीत तर त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना विज्ञानाची दृष्टी देणं आणि अवतीभोवतीच्या समाजाची नेटवर्क सोसायटीमध्ये ट्रान्सफर करणं हे काम करायला सुरुवात केलेली आहे. यामुळे 2026च्या अर्थसंकल्पामध्ये AIला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न झाले. तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2026 पर्यंतच्या एकूण घडामोडींकडे तुम्ही जर नीट पाहायला गेला तर जो मुद्दा सुरुवातीला आखला होता त्याच्यामध्ये बराच बदल होत गेला आणि आता आपण खाजगी क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करता करता आपली प्रगती इथपर्यंत झाली की आपण करोनाच्या काळामध्ये आपली स्वतःची एक लस निर्माण केली.
ती लस आपल्याबरोबर आपल्या अवतीभोवतीच्या देशांनाही देता येण्यासाठीचे आपली मानसिकता होती. हा विज्ञानाने घडवलेला सर्वात मोठा बदल आहे. या बदलावरती आधारित 21व्या शतकातील एक विज्ञानाचा अजेंडा तयार झालेला दिसतो. हा या व्याख्यानातला शेवटचा आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश करताना बरेच बदल झालेले आहेत. त्यामुळे या काळातील विज्ञानाचा नेमका उद्देश काय आणि त्याला कसं विकसित केलं पाहिजे याच्याबद्दल डॉक्टर माशेलकर यांनी एक घोषवाक्य स्वरूपात किंवा पाठीमागच्या विज्ञानाचा सर्व आढावा घेऊन एक 4-5 मुद्दे मांडलेले आहेत. तर त्यांनी पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे बालक केंद्रित शिक्षण असावं, कुटुंब केंद्रित महिला केंद्रित कुटुंब असावं, माणूस केंद्रित विकास असावा, ज्ञान केंद्रित समाज असावा आणि नव्या संकल्पना केंद्रित भारत असावा. या 5-6 मुद्द्यांवरती आधारित एकूण नवीन भारत विज्ञानाचा उपयोग करेल आणि भारत नेटवर्क सोसायटीमध्ये टिकून राहील. म्हणजे आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डॉक्टर भालचंद्र काकडे हे विज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांनी विज्ञानामध्ये खूप योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विज्ञानाच्या कार्याला आपली एक श्रद्धांजली आणि त्यांची आठवण स्मृती म्हणून आपण एकूणच विज्ञानाचा भारतातील आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये पहिला निष्कर्ष असा निघतो की भारत सरकार आणि भारतीय वैज्ञानिक यांचं असं मत आहे की भारतामध्ये जो विज्ञान निर्माण होईल, विज्ञानाचा शोध लागेल, ते विज्ञान भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी वापरलं जाईल. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला, भारताचं आधुनिकीकरण करण्यासाठी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे माणसाला माणूस बनवायचं आहे. हे महात्मा फुलेंचं पहिलं विज्ञानाच्या बद्दलचं स्वप्न होतं, ते आज तागायत टिकून आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतीसाठी हे तिन्ही वैशिष्ट्ये निष्कर्षाची अत्यंत महत्त्वाची आहेत की ज्या वैशिष्ट्यांसाठी आपण आज हे विज्ञानावरचं व्याख्यान आयोजित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आलोक जत्राटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक प्रकाश पवार सर. आपण आलोकशाहीमध्ये डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यान मालेमध्ये आलात आणि भारताचा विज्ञानवाद या विषयावरती अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही सगळी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. आणि या आपल्या व्याख्यानातून निश्चितपणानं श्रोत्यांना हे लक्षात आलं असेल की विज्ञानवाद ही केवढी व्यापक संकल्पना आहे आणि भारतानं ती कशा कशा पद्धतीनं ॲक्सेप्ट केलेली आहे आणि तिची एकूणच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाशी ती किती निगडीत आहे ही बाब निश्चितपणानं श्रोत्यांना लक्षात आले असेल. आपण या ठिकाणी आलात आलोकशाहीमध्ये आणि हे व्याख्यान दिलं याबद्दल मी परत एकदा आपले आभार मानतो. आणि समोर असणारे जे श्रोते आहेत, दर्शक आहेत, त्यांनीसुद्धा या व्याख्यानमालेमध्ये सहभाग घेतला. आपण आवर्जून हे व्याख्यान पाहिलं याबद्दल मी आपणा सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो. आलोकशाहीवरचे असे कार्यक्रम, विशेषतः ही व्याख्यानं आपल्याला आवडत असतील तर आपण जरूर हे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आलोकशाहीमध्ये भालचंद्र काकडे व्याख्यानमालेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जी काही व्याख्यानं झालेली आहेत ती स्वतंत्र प्लेलिस्टद्वारे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आपण त्याचासुद्धा आस्वाद या निमित्तानं घेऊ शकता. आपण तो घ्यावा असं मी आवाहन करतो. आमच्यासोबत इथं जॉईन झालात याबद्दल आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.